ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना वाढीव पगारासह मागील थकबाकी मिळवून देणाऱ्या श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्यक्ष किरण कांबळे यांना कंत्राटी कामगारांसह इतर चतुर्थ श्रेणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत पाठवावे असं भावनिक आवाहन कंत्राटी कामगारांच्या निर्धार मेळाव्यामध्ये करण्यात आले। किरण कांबळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या फायलेर या विभागामध्ये लाभार्थी कंत्राटी कामगारांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या फायलेर विभागातील सुमारे 55 कंत्राटी कामगारांना ते कार्यरत असलेल्या मेट्रो वेस्ट हायड्लिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराने बेकायदेशीर कामावरून कमी केले होते। याशिवाय 2 महिन्यांचा पगार न देणे, जानेवारी 2020 पासून त्यांच्या वार्षिक रजेचा पगार दिला नव्हता। या अन्यायाविरुद्ध कामगारांनी महापालिकेकडे वेळोवेळी दाद मागितली होती, तरी सुद्धा न्याय न मिळाल्याने या कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या ठाणे महापालिका युनिटचे अध्यक्ष किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर 3 दिवस आंदोलन केलं होतं। एरवी या कामगारांची दखल न घेणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने यावेळी ताबडतोब त्यामध्ये लक्ष घालत त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या। त्यामुळे या कामगारांना पगारवाढीसह 2 वर्षाचा वार्षिक रजेचा पगार मिळाला होता। त्यामुळे किरण कांबळे यांचे आभार मानण्यासाठी फायलेर या विभागातील कामगारांनी पुढाकार घेत हा निर्धार मेळावा आयोजित केला होता। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जगदीश केलारिया, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोणे आणि इतर कामगारांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। बोलले की आपण महापालिकेचे कर्मचारी आहोत, हे पहिला डोक्यात ठेवा की आपण महापालिकेचे कर्मचारी आहोत। ठेकेदार बदलतो, कर्मचारी बदलतात, आयुक्त बदलतात, उपायुक्त बदलतात, अतिरिक्त बदलतात, कामगार बदलतो का? म्हणून कुठलाही ठेकेदार किंवा कुठलाही अधिकारी आला तो बदलू दे, कामगार बदलणार नाही। आणि हे फक्त आता किरण कांबळे आहे किंवा साहेब आहेत म्हणून आज मी इथे उद्या लंडन अमेरिकेला मी नेगेटिव्ह बोलत नाहीये म्हणून संपलं असं नाही। ते बरोबर बोलले की आता फक्त सीपी आणि डम्पिंग किंवा हे नाही, तर जेवढे घंटागाडी, घनकचरा, जेवढे कामगार आहेत सर्वांनी एक होऊन तुमचा एकोपा महापालिकेला दाखवा। तिकडे किरण कांबळे करावं लागणार नाही किंवा पुढे करावं लागणार नाही, बरोबर ना? तुमची एकी जेव्हा एक दिसेल महापालिकेला तर कुठलीही महापालिका तुम्हाला म्हणजे घाबरणार नाही किंवा काय नाही। आज तुम्हाला माहिती आहे किती महापालिकेने दबाव टाकला पोलिसांवरती मला उचलायला तिकडून आंदोलनामध्ये। पोलिस काय बोलले की आम्हाला लेखी द्या, पण त्याची एक होती का लेखी द्यायची नाही। बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे आपला हक्क मागण्याचा, त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही, काय नाही, काय होत नाही। फक्त तुमची एकी न घाबरता, फक्त आता सीपीचा विषय त्यामुळे सीपीचा नाही तर फायलेरिया पण असू दे, घनकचरा पण असू दे, रस्तेसफाई पण असू दे, एकाला तरी त्रास झाला तर सर्वांनी येऊन जवळ राहा ना। महापालिकेच्या कुठल्याही विभागात तुम्हाला त्रास झालेला नाही। काय होतंय हा तिकडे असं नाही होत। जेव्हा सगळे विभाग एकत्र होतील, कॉन्ट्रॅक्टवाले परमनंट सुखी आहेत, मला त्याचे थोडे प्रॉब्लेम आहेत, काही आधी मला बोलले तर ते ठीक आहे, पण आपला खूप मोठे विषय आहेत। जेवढे कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहेत, जेवढे कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत, सगळ्यांनी मी असेल नसेल कोणी असेल नसतील पण तुम्हालाच आहे, तुम्ही भविष्यात महापालिकेच्या सगळ्या गोष्टीचा, तर तुम्ही कुठली संघटना किंवा हे न करता एकोप्याने हे राहा। संघटना किती पण असू द्या, पण जेव्हा कुठला एकाही घटकावरती प्रॉब्लेम येईल, सीपीवरती आला तर सगळ्यांनी जमा महापालिका घेराव घालायचा। ज्या दिवशी हे होईल ना त्या दिवशी प्रत्येक कंत्राटी कामगाराला सुट्टी होईल। किरण कांबळे साहेबांना या सर्व कामगारांतर्फे पहिल्या हार्दिक शुभेच्छा देतात आणि पण आमच्या काही साथीदारांनी सांगितलं तर किरण भाऊ महानगरपालिकेमध्ये पाहिजे, पण आमच्या कामगाराची इच्छा आहे की त्यांनी राजकारणामध्ये उतरावं आणि विधानसभेमध्ये जावं।